नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ हा काळात आपल्याला शिकायचा आहे. बघा, आजच्या या काळामध्ये मी 2 तासांपासून हे पुस्तक वाचत होतो. ती सोमवारपासून शाळेत येत नव्हती. तो सकाळपासून का ओरडत होता. आम्ही इथे खूप वेळापासून थांबलो होतो. मी हा फोन खूप दिवसांपासून वापरत नव्हतो. आर्यन 2 तासांपासून हे पुस्तक वाचत होता. म्हणजे ही वाक्ये तुम्हाला व्हिडिओ संपेल त्यावेळेस तुम्हाला ही वाक्य बनवता येतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला जरी तुम्हाला ही वाक्य अवघड वाटत असली पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ही वाक्य नक्कीच बनवता येतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि आता आजचा व्हिडिओ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा व्हिडिओ बघतोय. याआधी व्हिडिओ बनवलेले आहेत. हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओही बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. बघा, मग या वाक्याची रचना आपल्याला बघायची आहे. या वाक्याची नेमकी ओळख काय आहे, मराठी वाक्यामध्ये आपण हा काळ कसा बोलतो किंवा मराठी वाक्य आल्यानंतर आपल्याला ते ट्रान्सलेशन कसं करता येईल ते बघायचं आहे. आता बघा, या ठिकाणी भूतकाळातील एखादी क्रिया काही वेळ चालू होती आणि दुसरी भूतकाळातील क्रिया होण्याआधीच संपली असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, ती संपल्यानंतर दुसरी क्रिया चालू झाली, पण ती संपण्याच्या आधी ती जी क्रिया चालू होती ती क्रिया दाखवण्यासाठी हा काळ वापरतात. जरी तुम्हाला हे समजलं नाही तरी या ठिकाणी तुम्हाला हे कळेल. हे बघून घ्या आधी. मग बघा, मराठी वाक्याची ओळख काय, तर मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी त आलेलो होतो, त आलेली होती, त आलेलो होतो असे शब्द येतात. म्हणजे बघा कसं, पाहत आलेलो होतो, मी चित्रपट पाहत आलेलो होतो पण मला कोणीतरी बोलवलं म्हणून ती क्रिया त्या ठिकाणी खंडित झाली. म्हणून भूतकाळातील एखादी क्रिया काही वेळ चालू होती, म्हणजे माझी चित्रपट पाहण्याची क्रिया चालू होती आणि दुसरी भूतकाळातील क्रिया होण्याआधीच ती संपली. मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा माझी चित्रपट पाहण्याची किंवा सिनेमा पाहण्याची जी क्रिया आहे ती संपलेली आहे. म्हणून भूतकाळात जी क्रिया सुरू होती ती त्या ठिकाणी संपलेली असते, तेव्हा हा काळ वापरतात. मग बघा, पाहत आलेलो होतो, लिहित आलेलो होतो, वाचत आलेलो होतो अशा प्रकारचे शब्द मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी येतात. ठीक आहे. वाक्य बघू म्हणजे तुम्हाला चांगला त्याचा अर्थ कळेल किंवा त्याची कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. त्याआधी बघू, या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब किंवा सब्जेक्ट सिंग्युलर असल्यानंतर किंवा प्लुरल असल्यानंतर हेल्पिंग व्हर्बचा वापर कसा करतात. मग आता सब्जेक्ट जर आय असेल तर तुम्हाला आय हॅड बीन हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. ही असेल, शी असेल, इट असेल, मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल, मोबाईल असेल, म्हणजे कुठलीही वस्तू सिंग्युलर असेल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हॅडबीनच घ्यायचं आहे. सब्जेक्ट जरी प्लुरल असेल, वी असेल, यू असेल, दे असेल, सब्जेक्ट जरी प्लुरल असेल तरी तुम्हाला हेल्पिंग वर्ब हॅडबीनच घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे सब्जेक्ट कुठलाही असला तरी तुम्हाला त्या सब्जेक्टनंतर हॅडबीनच वापरायचा आहे. ठीक आहे. समजलं असेल तर पुढे जाऊ. आता या ठिकाणी सिन्स आणि फॉर, त्यानंतर बघू सिन्स आणि फॉर. मी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये सिन्स आणि फॉर कशा पद्धतीने वापरायचा, किंवा निश्चित वेळ असेल तर सिन्स वापरायचा की फॉर वापरायचा, किंवा कालावधी दिलेला असेल तेव्हा सिन्स असेल की फॉर वापरायचा, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर माझा तो आधीचा व्हिडिओ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तो बघा. म्हणजे तुम्हाला सिन्स कुठं वापरायचा आणि फॉर कुठं वापरायचा हे चांगल्या पद्धतीने कळेल. आता बघा, या ठिकाणी आपण वाक्यरचना शिकू. वाक्य नेमकं कशा पद्धतीने बनवतात. आता बघा, सब्जेक्ट येतो साध्या वाक्यामध्ये, सब्जेक्ट येईल, त्यानंतर हॅडबीन येईल, क्रियापद ING येईल, सिन्स आणि फॉर. सिन्स आणि फॉर कसा वापरायचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता बघा, तो सकाळपासून काम करत आलेला होता किंवा काम करत होता. तो सकाळपासून काम करत आलेला होता किंवा काम करत होता. मग काय येईल सब्जेक्ट,
ही हॅड बीन, काम करण्याला क्रियापद आहे वर्किंग. ही हॅड बीन वर्किंग, सकाळपासून निश्चित वेळ दिलेली आहे, मग त्या ठिकाणी आपल्याला सिन्स वापरावा लागेल. सिन्स मॉर्निंग. ही हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. मी 2 तासांपासून अभ्यास करत होतो. मीला सब्जेक्ट आहे आय. हेल्पिंग वर्क आय हॅड बीन. अभ्यासाला क्रियापद आहे करत होतो स्टडिंग. आय हॅड बीन स्टडिंग. 2 तास कालावधी दिलेला आहे म्हणून आपल्याला सिन्स वापरता येणार नाही, त्या ठिकाणी आपल्याला फॉर वापरावं लागेल. 2 hours. या पद्धतीने आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. राम सकाळपासून पुस्तक वाचत होता, मग कसं येईल? राम हॅड बीन रीडिंग अ बुक. किती तासांपासून? सकाळपासून. निश्चित वेळ आहे म्हणून आपल्याला सिन्स वापरावा लागेल. सिन्स मॉर्निंग. अशा पद्धतीने मी 2 तासांपासून तुला फोन करत होती किंवा मी 2 तासांपासून फोन करत होती. काय येईल मग? सॉरी, शी आहे नाही का? शी हॅड बीन, फोन करण्याला क्रियापद आहे कॉलिंग. कालावधी दिलेला आहे, निश्चित वेळ दिलेली नाही एक आपल्याला नाही. 2. शी हॅड बीन कॉलिंग फॉर 2 hours. शी हॅड बीन कॉलिंग फॉर 2 hours. ते सकाळी 8 वाजेपासून क्रिकेट खेळत होते, मग तेला काय येईल? दे हॅड बीन, खेळण्याला क्रियापद आहे प्लेचं होईल प्लेइंग. दे हॅड बीन प्लेइंग, काय खेळत होते? क्रिकेट. किती वाजेपासून? 8 वाजेपासून. निश्चित वेळ दिलेली आहे हां सकाळी. निश्चित वेळ असेल तर सिन्स वापरायचा. सिन्स 8 AM. सकाळी 8 वाजेपासून ते क्रिकेट खेळत होते, म्हणजे त्याची खेळण्याची क्रिया चालू होती पण ती तुटली आणि त्यांची ती क्रियासुद्धा त्या ठिकाणी संपली. या पद्धतीने तुम्ही हे वाक्य म्हणू शकतात. बघा मग या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे ही, हॅड बीन घेतलेला आहे आपण, VING, सिन्स घेतलेला आहे, निश्चित वेळ आहे म्हणून सिन्स घेतलेला आहे. निश्चित वेळ जर नसेल, फक्त कालावधी दिलेला असेल तर आपण फॉर घेतला असता, जसा या ठिकाणी, आणि टाईम या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने आपण वाक्यरचना बनवू शकतो. अत्यंत सोपा काळ आहे. सब्जेक्ट नंतर हॅड बीन घ्यायचा, क्रियापदाला ING लावायचं, वेळ बघायची, नेमका कालावधी आहे, निश्चित वेळ आहे की कालावधी दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला सिन्स आणि फॉर घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढच्या पॉईंटकडे आपण वळू. या ठिकाणी काही वाक्य आहेत तुम्हाला. जर तुम्हाला ही वाक्य येत असतील तर व्हिडिओ पॉज करा, वाक्य लिहा, ती सोडवा. किती वाक्य तुमची बरोबर येतात हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. बघा मग वाक्य सोडायला सुरुवात करू आणि त्यांचं रूपांतर आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे. बघा मग या ठिकाणी सब्जेक्ट आहे. या ठिकाणी जर आपण सब्जेक्ट पाहिला, म्हणजे जे वाक्य आत्तापर्यंत आपण करत आलेलो आहे त्याच पद्धतीने ही वाक्यसुद्धा आपल्याला करायची आहेत. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सब्जेक्ट आहे आम्ही. आम्हीला इंग्लिशमध्ये आपण काय वापरतो? वी घेतो. काय घेतो? वी. आणि जे आपलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपल्याला फॉलो करायचं आहे. बघा मग, वी हॅड बीन. आता या ठिकाणी वाट पाहण्याला क्रियापद आहे वेटिंग. वी हॅड बी वेटिंग फॉर यू. कधीपासनं? सायंकाळी 5 वाजेपासून. या ठिकाणी आपल्याला निश्चित वेळ दिली, त्यामुळे आपल्याला सिन्स वापरावा लागेल की फॉर. तर निश्चित वेळ जर दिलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सिन्स वापरावा लागेल. सिन्स 5 PM. या पद्धतीने वाक्य बनवायला अत्यंत सोपी आहेत, फक्त आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. तो 6 महिन्यांपासून पुण्यात काम करत होता किंवा करत आलेला होता. दोघांचं मिनिंग सेम आहे. मराठीमध्ये फक्त वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने बोलतोय, पण दोघांचा जो अर्थ आहे तो एकच येतोय. लक्षात घ्या. तोला आहे ही, स्ट्रक्चर आपलं ही हॅड बीन. आता काम करत होता, तो 6 महिन्यांपासून पुण्यात काम करत होता किंवा करत आलेला होता. ही हॅड बीन वर्किंग. ही हॅड बीन वर्किंग. तो काम करत आलेला होता किंवा काम करत आहे. कधीपासून? 6 महिन्यांपासून. आता या ठिकाणी आपल्याला कालावधी दिलेला आहे.
म्हणून या ठिकाणी आपल्याला फॉर लावावं लागेल. ही हॅड बीन वर्किंग इन पुणे, कुठे काम करत होता पुण्यात, इन पुणे फॉर 6 months. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. आपल्याला फक्त स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे मराठी वाक्य आहे हे मराठी वाक्य नेमकं कुठल्या काळाला बिलॉंग करतं हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला इंग्लिशमधले जे टेन्स आहेत ते सुद्धा समजतील. फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जर शिकायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. जर आपल्याला शिकायचं नसेल तर या गोष्टी आपण करत नाही. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे विद्यार्थी, सब्जेक्ट आहे विद्यार्थी. स्टुडंट्स वाचत होते. स्टुडंट्स हॅड बीन, वाचण्याला क्रियापद आहे रीड, रीडचं झालं रीडिंग. स्टुडंट्स हॅड बीन रीडिंग केव्हापासून, संध्याकाळपासून म्हणजे या ठिकाणी आपल्याला निश्चित वेळ दिलेली आहे. हॅड बीन रीडिंग सिन्स इव्हिनिंग, या पद्धतीने. पुढे आहे 2 दिवसांपासून पाऊस पडत होता. 2 दिवसांपासून पाऊस पडत आलेला होता किंवा 2 दिवसांपासून पाऊस पडतोय, तिघांचे अर्थ एकच होतोय, हे लक्षात घ्या. मग आता इथं पाऊस पडलेला क्रियापद आहे इट, या ठिकाणी सब्जेक्ट दिलेलं नाही आहे. मग ज्या ठिकाणी सब्जेक्ट नसेल दिलेला, फक्त वरपासून वाक्य सुरू होत असेल किंवा फक्त वर त्या वाक्यात दिलेलं असेल तेव्हा आपल्याला इटचा वापर करायचा आहे. बघा मग इट हॅड बीन, स्ट्रक्चर असं बनेल तुमचं. इट हॅड बीन, पाऊस पडलेला क्रियापद आहे रेन, रेनचं झालं रेनिंग. इट हॅड बीन रेनिंग 2 दिवसांपासून, निश्चित वेळ दिलेली नाही आपल्याला, 2 दिवस. मग या ठिकाणी आपल्याला फॉर वापरावं लागेल. कालावधी दिलेला आहे फॉर 2 days, फॉर 2 days. पुढे आहे राम 6 वर्षापासून इंग्रजी शिकवित होता, म्हणजे त्याची शिकवण्याची क्रिया सुरू होती आणि ती 6 वर्षापूर्वीच कुठेतरी मध्यंतरी ती बंद पडली. क्रिया सुरू होती आणि भूतकाळातच ती संपलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. सब्जेक्ट आहे राम, राम हॅड बीन, शिकवण्याला क्रियापद आहे टीचचं झालं टीचिंग. राम हॅड बीन टीचिंग कधीपासून 6 वर्षापासून. मग इथे निश्चित कालावधी आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सिन्स घ्यावा लागेल. सिन्स 6 years किंवा याच्यामध्ये तरी चालतं, सिन्स 6 years. बघा काळ समजायला अत्यंत सोपा आहे. तुम्ही जर लक्ष दिलं, व्हिडिओ जर आधीपासून बघितला असेल तर तुम्हाला ही वाक्य अगदी आरामात बनवता यायला पाहिजे. हीच वाक्य नाही, जर इतर अजून काही वाक्य तुम्हाला दिली प्रॅक्टिससाठी जर तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा ती वाक्य बनवता येतील. फक्त या ठिकाणी आपल्याला हॅड बीन आणि VING या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. सब्जेक्ट हॅड बीन, VING फॉर, नंतर जो काही टाईम वगैरे असेल ते ऑब्जेक्ट, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. हे जर समजलं तर तुम्हाला प्रत्येक प्रकारचे वाक्य बनवता येतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे वळू आपण. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जर सिन्स आणि फॉर कुठं वापरायचा हे जर अजून समजलं नसेल तर मी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये मी सविस्तर त्याच्यावरती बोललेलो आहे. तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. म्हणजे तुम्हाला सविस्तर कळेल किंवा सिन्स किंवा फॉर कुठं वापरतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. बघा मग या ठिकाणी आता आपल्याला या काळाचं निगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, नकारात्मक वाक्य कसं बनवतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता बघा स्ट्रक्चर कुठलंही असू दे त्यामध्ये सब्जेक्ट आधी येतो, त्यानंतर हॅड नॉट बीन घ्यायचं आहे. सकारात्मक वाक्यामध्ये आपण हॅड बीन वापरत होतो, या ठिकाणी आपल्याला हॅड नॉट बीन घ्यायचं आहे, म्हणजे हॅड नंतर नॉट वापरायचं आहे. क्रियापदाचं ING रूप, त्यानंतर सिन्स फॉर, निश्चित कालावधी जर असेल तर सिन्स वापरायचा आणि नुसतं एक पिरियड ऑफ टाईम असेल, नुसतं एक हे दिलेलं असेल, कालावधी दिलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर वापरायचं आहे. आणि शेवटी जी काही वेळ असेल ती वेळ आपण वापरतो तशी वापरायची. आता बघा पहिलं वाक्य या ठिकाणी आम्ही सकाळपासून TV पाहत नव्हतो, म्हणजे आम्ही काहीतरी काम करत होतो, आम्ही नुसतं TV बघत नव्हतो त्या सकाळपासून, म्हणजे आत्ता दुपारपर्यंत. दुपारी जेव्हा आपण बोलतोय त्यावेळेस. सब्जेक्ट आहे
वी हॅड नॉट घ्यायचा, वी हॅड नॉट बीन. त्यानंतर क्रियापदाचा ING रूप, पाहणीला क्रियापद आहे वॉच, वॉचचं होईल वॉचिंग. वी हॅड नॉट बीन वॉचिंग अ TV. वी हॅड नॉट बीन वॉचिंग अ TV कधीपासून? सकाळपासून. निश्चित कालावधी दिलेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सिन्स वापरावा लागेल. सिन्स मॉर्निंग. बघा, वाक्य कसंही असलं, आपल्याला जर त्या वाक्याचं स्ट्रक्चर माहीत असलं तर आपण वाक्य बनवू शकतो. मग ते कुठल्याही प्रकारातलं असू दे, पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, व्हर्बल असू दे, किंवा मग WH क्वेश्चन असू दे, किंवा निगेटिव्ह क्वेश्चनसुद्धा असू दे, बनवता यायला पाहिजे आपल्याला. या ठिकाणी तो 3 महिन्यांपासून जिमला जात नव्हता, किंवा जिमला जात आलेला नव्हता, किंवा जिमला जात नाही आहे 3 महिन्यापासून. या ठिकाणी कालावधी लक्षात ठेवायचा. ही हॅड नॉट बीन गोईंग टू जिम, गोईंग टू जिम कधीपासून? 3 महिन्यांपासून. या ठिकाणी कालावधी दिलेला आहे म्हणून आपल्याला फॉर घ्यावा लागेल. गोईंग टू जिम फॉर 3 months. अशा पद्धतीने वाक्य आपल्याला बनवता यायला पाहिजे. ती कालपासून माझ्याशी बोलत नव्हती. तिला सब्जेक्ट आहे शी. शी हॅड नॉट बीन, बोललेलं आहे टॉक, टॉकचं झालं टॉकिंग. शी हॅड नॉट बीन टॉकिंग विथ मी, माझ्यासोबत. कधीपासनं? कालपासून. म्हणजे आपल्याला निश्चित कालावधी दिलेला आहे सिन्स येस्टरडे. पुढचं वाक्य आहे मी हा फोन खूप वेळापासून वापरत नव्हतो. म्हणजे तो बाजूला पडलेला होता, मी तो फोन वापरत नव्हतो. मग काय येईल? आय हॅड बीन. वाक्य तुम्हीही बनवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला किती जमतं ते बघा. आय हॅड बीन, सॉरी या ठिकाणी नॉट राहिला लावायचा. आय हॅड नॉट बीन यूज, वापरलेला क्रियापद आहे यूज. आय हॅड नॉट बीन युझिंग धिस फोन, युझिंग धिस फोन किंवा धिस मोबाईल म्हणा तुम्ही, धिस फोन खूप वेळापासून. आता या ठिकाणी खूप वेळ दिलेला आहे, निश्चित कालावधी माहीत नाही आहे. मग काय येईल इथं? फॉर अ लॉंग टाईम. फॉर अ लॉंग टाईम म्हणजे खूप वेळापासून मी हा मोबाईल वापरत नव्हतो. ते इथे अनेक वर्षापासून राहत नव्हते. आता ते घर, जागा असेल काय असेल ते सोडून गेलेले आहेत, मग ते या ठिकाणी राहत नव्हते. दे हॅड नॉट बीन, राणीला क्रियापद आहे टू लिव्ह, लिव्हचं लिव्हिंग होतं. दे हॅड नॉट बीन लिव्हिंग हिअर फॉर मेनी इयर्स, अनेक वर्ष. या ठिकाणी निश्चित वर्षाचा कालावधी दिलेला नाही आहे, मग आपल्याला इथे ठिकाणी फॉर वापरावं लागेल. फॉर मेनी इयर्स. बघा, अशा पद्धतीने आपल्याला या काळातले जे काही निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असतील ते सुद्धा आपल्याला बनवता येतील. फक्त आपण जर लक्ष दिलं, व्यवस्थित वाक्यरचना जर समजून घेतली मराठीतली आणि इंग्लिशमधली, तर आपल्याला कुठलाही टेन्स जर दिला तर टेन्स मराठी वाक्यावरून आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कारण की आपली नेटिव्ह लँग्वेज काय आहे? मराठी आहे. म्हणून आपल्याला जेवढं मराठीतनं कळतं तेवढं इंग्लिशमधनं समजणार नाही. म्हणून मराठी वाक्य नेमकी कशी आहेत आणि त्यांचं ट्रान्सलेशन कसं करायचं हे जर एकदा आपल्याला जमलं तर आपल्याला जे आपण वाचतोय इंग्लिश त्या वाक्यांचा अर्थसुद्धा आपल्याला कळतो. म्हणजे आपण नेमकं वाचतोय काय, या वाक्यातनं आपल्याला नेमकं काय मिळतंय हे आपल्याला कळतंय. नुसतं इंग्लिश वाचून आपण इंग्लिशमध्ये हुशार आहोत असं म्हणून चालणार नाही. ते इंग्लिश समजणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला त्यासाठी काळ येणं महत्त्वाचं आहे. आणि काळ जर समजून घ्यायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही समजून घ्याल. बघा, मग पुढच्या मुद्द्याकडे वळू आपण. पुढचा टॉपिक आहे व्हर्बल क्वेश्चन, ज्याला आपण येस नो टाईप क्वेश्चनसुद्धा म्हणतो. येस नो टाईप यासाठी म्हणतो की त्या प्रश्नांचं उत्तर येस किंवा नोमध्ये येतं, म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चनसुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता याचं जर आपण हे पाहिलं, स्ट्रक्चर पाहिलं, तर सुरुवातीला काय येईल? हॅड. हॅड नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर बीन घ्यायचा, बीन नंतर VING, सिन्स, फॉर आणि टाईम, जी वेळ असेल ती. सिन्स का केव्हा वापरायचा?
फॉर केव्हा वापरायचा हे तुम्हाला आता माहिती आहे. माहीत नसेल तर या आधीचा जो व्हिडिओ आहे माझा तो बघा, त्यात ते सविस्तर दिलेलं आहे. मी 2 तासांपासून अभ्यास करत होतो का, किंवा मी 2 तासांपासून अभ्यास करत आलेलो आहे का, किंवा मी 2 तासांपासून अभ्यास करतोय का, तिघांचा अर्थ सेम आहे. पण त्याला इंग्रजीमधनं वाक्य हे एकच बनतं, एकच प्रकारे आपल्याला बनवता येतं. मराठीमध्ये आपण 3 प्रकारे बोलू शकतो. एकच वाक्य आपण मराठीमध्ये 3 प्रकारे बोलू शकतो. बघा, मी 2 तासांपासून अभ्यास करत होतो का, मी 2 तासांपासून अभ्यास करतोय का, मी 2 तासांपासून अभ्यास करत आलेलो आहे का. बघा, एकच वाक्य आपण 3 प्रकारे बोलतो, पण त्याला इंग्लिशमध्ये एकच प्रकार असतो किंवा एकच प्रकारे त्याला लिहिता येतं. बघा, मग सब्जेक्ट आहे स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला घ्यायचं आहे हॅड, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बीन, हॅड आय बीन, VING काय आहे, अभ्यास करण्याला क्रियापद आहे स्टडिंग, स्टडीचं झालं स्टडिंग. हॅड आय बीन स्टडिंग 2 तासांपासून. आता या ठिकाणी 2 तासांपासून निश्चित माहीत नाही, आपल्याला वेळ माहीत नाही, कालावधी दिलेला आहे. मग काय येईल, फॉर 2 hours, फॉर 2 hours. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं, नाही तर वाक्य चुकतं तुमचं. ती सकाळपासून स्वयंपाक करत होती का. परत हॅड घ्यायचा, सब्जेक्ट आहे शी, त्यानंतर बीन घ्यायचा, हॅड शी बीन, स्वयंपाक करण्याला क्रियापद आहे कुकचं झालं कुकिंग. हॅड शी बी कुकिंग, सकाळपासून निश्चित वेळ आहे सिन्स मॉर्निंग. हॅड शी बी कुकिंग सिन्स मॉर्निंग, क्वेश्चन मार्क. तुम्हाला फक्त स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. स्ट्रक्चरमध्ये जे दिलं आहे तुम्हाला सब्जेक्ट ओळखता यायला पाहिजे. हॅड तर आपल्याला लावायचाच आहे. बीनमध्ये पण काही फरक पडणार नाही. फक्त सब्जेक्टमध्ये ING कुठं लागतो, काय लागतो हे तुम्हाला बघावं लागेल. सिन्स फॉर याच्यामध्ये पण काही एवढं न येण्यासारखं काही नाही आहे. अगदी सोपा टेन्स आहे किंवा सगळेच टेन्स सोपे आहेत. तुम्ही जर मन लावून अभ्यास केला किंवा मन लावून शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच समजतील. राधा 6 महिन्यांपासून नृत्य शिकत होती का. मग काय लिहितं, हॅड, सब्जेक्ट याप्रमाणे हॅड राधा बीन, शिकण्याला क्रियापद आहे लर्नचं झालं लर्निंग. हॅड राधा बीन लर्निंग डान्स, कधीपासून 6 महिन्यापासून, निश्चित कालावधी नाही म्हणून आपल्याला फॉर घ्यावा लागेल, फॉर 6 months. शेवटी क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य बघा, वाक्य बनवायला अत्यंत सोपी आहेत. तू हा लॅपटॉप खूप वेळापासून वापरत होता का, वापरत आलेला होता का, वापरतोय का. सगळ्यांचा अर्थ सेम आहे. हॅड यू, सब्जेक्ट टू आहे म्हणून यू घेतला. हॅड यू बीन, वापरण्याला क्रियापद आहे युझिंग. हॅड यू बीन युझिंग धिस लॅपटॉप, हा लॅपटॉप, हा असेल तर धिस वापरायचा आणि तो असेल म्हणजे तो लॅपटॉप असेल तर दॅट वापरायचा. हॅड यू बीन युझिंग धिस लॅपटॉप फॉर अ लॉंग टाईम, फॉर अ लॉंग टाईम. बघा, अशा पद्धतीने आपण व्हर्बल क्वेश्चन जो आहे त्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो, तो सुद्धा या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत. मी आशा करतो की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. जर समजला नसेल तर हा पार्ट परत बघा. हॅड नंतर सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे आय, वी, यू, दे, ही, शी, इट, मुलाचं नाव, मुलीचं नाव आणि कुठल्याही वस्तूचं नाव हे सब्जेक्ट असतात. एवढेच सब्जेक्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बीन येतोच, हा काही जाणार नाही. क्रियापदाला ING तुम्हाला लावता येतं. कमचं कमिंग होतं, गोचं गोईंग होतं, राईटचं रायटिंग होतं, जम्पचं जम्पिंग होतं, प्लेचं प्लेईंग होतं. या पद्धतीने सिन्स आणि फॉर. सिन्स केव्हा वापरायचा, ज्यावेळेस आपल्याला निश्चित कालावधी दिलेला असेल त्यावेळेस सिन्स वापरायचा. आणि फॉर केव्हा वापरायचा, ज्यावेळेस आपल्याला कालावधी नेमका माहीत नाही आहे, 2 दिवसांपासून, मागील काही वर्षापासून, अशी जेव्हा वाक्य असतात, शब्द येतात, तेव्हा तुम्हाला फॉर वापरायचा आहे. आणि जी वेळ दिलेली असेल, महिने असतील किंवा काय असेल, तेव्हा शेवटी टाईम लावायचा. इतकं सोपं आहे. ठीक आहे, पुढचा टॉपिक बघू आपण. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला WH क्वेश्चन या काळामध्ये पाहिजेत.
अत्यंत सोपं आहे. जे आपण आता व्हर्बल क्वेश्चन बघितलं त्या व्हर्बल क्वेश्चनमध्ये जो हॅड सुरुवातीला येतो त्या हॅडच्या आधी फक्त आपल्याला काय करायचं आहे, WH वर ठेवायचं आहे. वाक्य WH क्वेश्चन बनतं. म्हणजे जे वाक्य असेल ते WH क्वेश्चनचं वाक्य बनतं. एवढा सोपा आहे. म्हणजे तुम्हाला जर व्हर्बल क्वेश्चन बनवता येत असेल तर तुम्हाला WH क्वेश्चनसुद्धा आरामात बनवता येईल. कुठलीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही. बघा मग या ठिकाणी आता सगळ्यात आधी आपल्याला WH वर्ड घ्यायचा आहे. WH वर्ड म्हणजे वेअर, व्हॉट, विच. म्हणजे आपण प्रश्न विचारतो ना, का, कुठे, कधी, कसा, का, त्या पद्धतीने. हॅड, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बीन, त्यानंतर ING, सिन्स किंवा फॉर, त्यानंतर टाईम. आता बघा पहिलं वाक्य, सकाळपासून तू काय करत होता. सकाळपासून तू काय करत होता. या ठिकाणी WH वर्ड आहे काय, तो आधी लिहायचा. व्हॉट, सब्जेक्ट आहे या ठिकाणी हॅड येईल. त्यानंतर सब्जेक्ट, व्हॉट हॅड यू बीन, करत होता, करणेला डूचं होतं डुईंग. व्हॉट हॅड यू बीन डुईंग, डूचं झालं डुईंग. कधीपासून, सकाळपासून. निश्चित कालावधी आहे, सकाळ दिले त्या ठिकाणी. सिन्स मॉर्निंग या पद्धतीने क्वेश्चन मार्क. व्हॉट हॅड यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग. अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला वाचायला अवघड वाटतील किंवा असं काय वाक्य बनलं आहे किंवा हे वाक्य मला बोलता येत नाही, पण जेव्हा तुम्ही त्या वाक्याशी किंवा त्या काळाशी फॅमिलियर व्हाल तेव्हा तुम्हाला हे सगळं बोलता येईल. कारण की आपली सुरुवात असते आणि सुरुवातीला या गोष्टी कळत नाही, पण जसं जसं आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो, सराव करतो, वाक्य बनवतो, ही वाक्य आपली परिचयाची होतात आणि आपल्याला अशा प्रकारचे वाक्य बनवता येतात. त्यामुळे सुरुवातीला घाबरून जाण्याचं काम नाही. व्हिडिओ 2 वेळेस बघा, 3 वेळेस बघा, 4 वेळेस बघा. अजून तुमच्याजवळ काही पुस्तकं वगैरे असतील ती वाचा, त्याच्यातनं वाक्यरचना समजून घ्या. विविध प्रकारची वाक्य बनवा. सब्जेक्ट व्हर्ब घ्या, व्हर्बपासून नवीन वाक्य बनवून बघा. म्हणजे तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे तुमचे टेन्स क्लिअर होतील. आणि एकदा जर तुमचे टेन्स क्लिअर झालेत तर तुम्हाला ग्रामरमधला कुठलाही टॉपिक अवघड जाणार नाही. डायरेक्ट स्पीच असेल, इनडायरेक्ट स्पीच असेल, ॲक्टिव्ह व्हॉईस असेल, पॅसिव्ह व्हॉईस असेल, डिग्रीज असतील किंवा अजून एक्झ्लॅमेटरी सेंटेन्स असेल, टाईप्स ऑफ सेंटेन्स असतील, कुठलाही टॉपिक, एबल टू असेल, कॅन असेल, कुड असेल, वूड कुठं वापरायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. जोपर्यंत आपल्याला टेन्स कळत नाही, बरेचसे लोक असं म्हणतात की इंग्रजी शिकण्यासाठी टेन्स शिकण्याची गरज नाही, पण ते चुकीचं आहे. कारण की आपली ही नेटिव्ह लँग्वेज नाही आहे, आपण ही आपली मातृभाषा नाही आहे, तरी ही या पद्धतीनेच आपल्याला समजून घ्यावी लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. ती 2 तासांपासून का रडत होती. मग इथं काल आहे व्हाय. काला काय वापरतो आपण, व्हाय हॅड शी का घेतला, ती आहे क्रियापद. व्हाय हॅड शी बीन क्राईंग, क्रायला रडणे. वाय हॅड शी बी क्राईंग 2 तासांपासून. नक्की तास दिलेले नाहीत, मग आपल्याला फॉर 2 hours. अत्यंत सोपी वाक्य घेतलेली आहेत, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला समजतील. खूप हार्ड वर्ब घेतले असं पण काही नाही आहे. साधे वर्ब घेतले, साधे वाक्य बनवलेत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. ते संध्याकाळपासून कोठे खेळत होते, म्हणजे कोठे खेळत आलेले होते, कुठे खेळत होते या पद्धतीने. मग काय येईल ते, कुठेला आहे वेअर हॅड, तेला आहे दे, वेअर हॅड दे बीन, खेळण्याला क्रियापद आहे प्लेचं होतं तुमचं प्लेइंग. संध्याकाळपासून निश्चित वेळ दिलेली आहे, सिन्स इव्हिनिंग. सॉरी, या ठिकाणी क्वेश्चन मार्क राहिले. क्वेश्चन मार्क जर तुमचा नसेल तर तुमचं वाक्य चुकीचं असेल, म्हणून क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. सकाळपासून तुला कोण फोन करत होते. या ठिकाणी बघा सब्जेक्ट आहे तुला. तेव्हा हुने प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस वाक्यरचना थोडीशी वेगळी होते. ती अशी होते, हू हॅड बीन कॉलिंग यू सकाळपासून, म्हणजे सिन्स मॉर्निंग. अशा पद्धतीने वाक्यरचना बनवायची. थोडा बदल होतो. हू जेव्हा सिम्पल पास्टमध्ये येतो, हू जेव्हा सिम्पल प्रेझेंटमध्ये येतो, त्यावेळेस वाक्यरचना किंवा प्रश्न थोडासा बदल असतो. याचा थोडा अभ्यास करा. तू सकाळपासून काय करत होतास. कायला आहे व्हॉट हॅड यू बीन डुईंग. व्हॉट हॅड यू बीन डुईंग
सिन्स मॉर्निंग निश्चित वेळ आहे. सिन्स मॉर्निंग सकाळपासून तू काय करत होतास. शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, तू सकाळपासून काय करत होतास, काय करत आलेला होतास किंवा काय करतोय. काय करत होतास. व्हॉट हॅड यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग. तू सकाळपासून काय करत आलेला होता. अशा पद्धतीने आपण हे वाक्य या ठिकाणी बघू शकतो. बघा, वाक्य करायला समजायला अत्यंत सोपं आहे. WH वर्ड घ्यायचा, त्यानंतर हॅड म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट असेल त्यानुसार तुमचा जो व्हर्बल क्वेश्चन होता त्या व्हर्बल क्वेश्चनमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, WH वर्ड ॲड करायचं आहे. बघा, फक्त WH वर्ड काय करायचं तुम्हाला ॲड करायचं आहे. व्हर्बल क्वेश्चनच्या आधी फक्त काय करायचं, WH वर्ड ॲड करायचा. तुमचं WH क्वेश्चनचं वाक्य झालं तयार. बघा, मग आता ही वाक्य आपण सुरुवातीला पाहिली होती. त्यावेळेस तुम्हाला जरा अवघड वाटली असतील. मी 2 तासांपासून हे पुस्तक वाचत आलेलो होतो, वाचतोय. ती सोमवारपासून शाळेत येत नव्हती. तो सकाळपासून का ओरडत आलेला होता. आम्ही इथे खूप वेळापासून थांबलो होतो. मी हा फोन खूप दिवसांपासून वापरत नव्हतो. आर्यन 2 तासांपासून हे पुस्तक वाचत होता. ही वाक्य तुम्हाला सुरुवातीला समजली नसतील. आता ही पूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. तुम्हाला आता यापैकी किती वाक्य येतात ते बघा. तुमची किती वाक्य चुकली ते शोधा आणि जो पार्ट तुम्हाला कळाला नसेल परत बघा. म्हणजे तुम्हाला हा टेन्स क्लिअर होईल किंवा हा टेन्स तुम्हाला समजेल. बघा, प्रयत्न करा तरच आपल्याला यश मिळेल. सुरुवातीला आपल्याला ही वाक्य कळणार नाहीत कारण की इंग्रजी आपली लँग्वेज नाही आहे, ती आपण शिकतोय. सुरुवातीला बऱ्याचशा चुका होतील. चुका होऊ द्या, कारण की चुकांपासूनच माणूस शिकत असतो. चुका जर आपण केल्या नाहीत तर आपल्याला कळणार कसं की आपण नेमकं चुकतोय कुठे. म्हणून लक्षात द्या, चुका होत असतील तर होऊ द्या, पण त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. त्याच पद्धतीने व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा. म्हणजे तुम्हाला टेन्स चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. थँक्यू.